नमस्कार, मी कोमल इंगळे. कृषी विज्ञान टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. नरखेड तालुक्यातील काल रात्री सुमारास दुर्दैवी घटना घडली. तालुक्यातील थुगाव निपाणी येथे रात्री अचानक लागलेल्या आगीत एका घरात राहणाऱ्या म्हाताऱ्या जोडप्यांच्या झोपीत असताना आगीत होरपळून मृत्यू झाला. वायर पडला तिकडे, वायर पडला रे. मिलेगा भी बकरी मिले अंदर बुढ़ाई मेला बुढ़ी मिली तर दुसरे घर आगीत संपूर्ण जळाले, पण त्या घरात कोणीच नसल्याने ते सुखरूप बचावले. या घटनेत संपूर्ण नरखेड तालुका हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीमध्ये किसना बळीराम बालसाखरे वय वर्ष 80 व मीराबाई किशनाजी बालसाखरे वय वर्ष 75 यांचा समावेश आहे. तर यात त्यांच्या 7 बकऱ्याही जळून मरण पावल्या. तसेच या आगीत जगन मंगलदास वैष्णव यांचेही घर जळून राख झाले, पण यावेळी ते घरी नसून त्यांच्या नातेवाईकाकडे गेले असता पती पत्नी सुदैवाने बचावले. पण जळालेल्या दोन्ही घराचे संपूर्ण नुकसान झाले असून जीवनावश्यक वस्तूही शिल्लक राहिल्या नाही. थंडीचे दिवस असल्याने सर्व गाव झोपी गेल्यामुळे आग लागल्याचे गावकऱ्यांच्या उशिरा लक्षात आले, पण तरी त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच नरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला फोन करून सूचना देऊन प्राचारण केले होते, पण ते पोहोचले नाही व नागरिकांनी तब्बल 1 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. इंद्रपाल चौधरी, ब्युरो रिपोर्ट, कृषी विज्ञान टीव्ही, जलालखेडा. महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ अकोला तथा पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध स्पर्धेचे व गवळाव जनावरांच्या प्रदर्शनीचे आयोजन कारंजा येथील नारा टी पॉइंट येथे करण्यात आले होते. यामध्ये पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप व अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर धर्माजी चव्हाण व प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त डॉक्टर किशोर कुंभरे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रज्ञा ग्रायगवणे या प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्रमात उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार दादाराव केचे तसेच केंद्रीय मंत्री यांचे सल्लागार सुधीर दिवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात दुग्ध स्पर्धेअंतर्गत रोख 1 लाख रुपयाची बक्षिसे व गौरव प्रदर्शनीमध्ये 72,000 रुपयाची रोख बक्षिसे पाहुण्यांच्या हस्ते देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर मुकिंदा जोगडेकर यांनी केले होते. वर्धा जिल्ह्याचे वैभव असलेली गवळाव गाय या भागातून नामशेष होऊ नये याकरता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला तथा पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद वर्धा यांची संयुक्त विद्यमाने दुग्ध स्पर्धेचे आयोजन दिनांक 14 व 15 डिसेंबर 2018 करण्यात आले होते. गवळाव जनावरांचे प्रदर्शन 15 डिसेंबरला आयोजित केले होते. यामध्ये गवळाव जी जात आहे ही नामशेष होऊ नये किंवा याचं संवर्धन चांगल्या रीतीने व्हावं, पशुपालकांमध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी याकरता या स्पर्धेचे दोन्ही स्पर्धेचे आपण आयोजन इथे नारा टी पॉइंट कारंजा येथे केलेले होते. गौरव सोमकुवर, ब्युरो रिपोर्ट, कृषी विज्ञान टीव्ही, कारंजा, घाडगे. दैनिक सकाळ ॲग्रोवनच्या वतीने औरंगाबाद येथे भरलेल्या मध्य महाराष्ट्रातील सर्वात मोठा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याच्या महिला बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक धवन, आमदार अतुल सावे, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घोगे, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड आदी मान्यवर उपस्थित होते. आज सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे, याला न घाबरता शेतकऱ्यांनी याला लढा देण्याची गरज आहे. तसेच ओलिताची शेती करण्याला प्राधान्य दिले जावे अशी अपेक्षा व्यक्त करत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याची ग्वाही नामदार पंकजाताई मुंडे यांनी बोलताना दिली. तसेच कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवादही साधला. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी विज्ञान टीव्ही, औरंगाबाद. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुलांच्या निधीमध्ये शासनाने शहरी घरकुलांसाठी जास्त तर ग्रामीण लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी कमी निधी देण्याचे चुकीचे धोरण ठरवले. यामुळे शहरी व ग्रामीण घरकुलांच्या बांधकामात भेदभाव न करता समान निधी द्यावा यासाठी युवा संघर्ष संघटनेच्या वतीने गावासी पॅटर्न आंदोलन बुधवारी करण्यात आले. यावेळी युवा संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शुभम लुंगे च्या नेतृत्वात विविध गावावरून आलेल्या लाभार्थ्यांसह तहसीलदारांना निवेदन देत शासनाकडून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. युवा संघर्ष संघटनेच्या वतीने 15 गावात जाऊन यापूर्वी जनजागृतीपर सभा घेण्यात आल्या. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना शहरी व ग्रामीण मिळणाऱ्या घरकुलांच्या अनुदानाची विसंगती कळली.
युवा संघर्ष संघटनेच्या नेतृत्वात शेकडो लोकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। यावेळी तहसीलदार महेंद्र सोनोने यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना ही निवेदनाची प्रत देण्यात आली। गणेश खोडके, ब्युरो रिपोर्ट, कृषी विधान टीव्ही, वर्धा। बाळापूर उपविभागातून पहिले मराठा जात प्रमाणपत्राचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या स्वाक्षरीचे शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते बाळापूर येथील पवन गाडे यांच्या महा ई सेवा केंद्रातून वितरण करण्यात आले। आज माझ्या शेतूमधून मराठाचं सर्टिफिकेट सर्वप्रथम मिळालेलं आहे। आपले जे लाभार्थी आहेत देशमुख म्हणून रितुडाचे आहेत। हे मराठा मोर्चासाठी बरेच दिवसापासून मोर्चे चालू होते आणि त्या मोर्चामध्ये मी पण सहभागी झालो होतो। आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या शेतूमधून मराठीचं सर्टिफिकेट दिल्याबद्दल याचा मला खूप मोठा आनंद आहे। सरकारचे मंत्री दौरा करायला आल्यावर अधिकारी लोकांकडून हप्ते वसुली करून पॉकेट घेऊन जातात। मंत्र्यांचे दौरे हे फक्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला। गुरुवारी विश्राम भवन बुलढाणा येथे ते पत्रकारांशी बोलत होते। एकीकडे महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात दुष्काळ आहे, असे असताना मंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला जातोय। त्यामुळे शेतकरी वैतागलेला असून तो कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो, असे तुपकर म्हणाले। महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे। शेतकरी आत्महत्या करतो आहे। कर्ज वसुलीला सरकारने स्थगिती दिलेली नाहीये। दुष्काळाची घोषणा केली पण उपाययोजना मात्र शून्य आहेत। जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही आणि मायक्रो फायनान्स बँकांची जोरात वसुली सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय दुष्काळी पथक येऊन गेलं पण शेतकऱ्याला काही दिलासा अजूनपर्यंत मिळालेला नाही। तोही दुष्काळी पथकाचा दौरा वांजोटा ठरलेला आहे। दुसऱ्या बाजूला मंत्री मात्र IT मध्ये दौरे करतायत। या मंत्र्यांच्या दौऱ्यावर खर्च होतोय शासनाचा, ते पैसे आमचे गावगाड्यातल्या सामान्य माणसाचे पैसे आहेत। दुसऱ्या बाजूला हे मंत्री दौरे करायला आल्यावर अधिकाऱ्याकडून त्यांच्या विभागाकडून हप्ते वसुली करून पाकिटे घेऊन जातात आणि आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तर हे मंत्र्यांचे दौरे नाही ना, असा प्रश्न आमच्या सरकारच्या मनामध्ये पडतो। देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी विधान टीव्ही, बुलढाणा। अधिक बातम्या व माहितीकरिता सबस्क्राईब करा कृषी विधानचे YouTube चॅनल। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह, तोपर्यंत नमस्कार।